नमस्कार. विज्ञानयात्री जॉन लॉगी बायर्ड यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री जॉन लॉगी बायर्ड हे दूरचित्रवाणीचे जनक, स्कॉटिश संशोधक, विद्युत अभियंता आणि नवप्रवर्तक होते, ज्यांनी जगातील पहिली यांत्रिक दूरदर्शन प्रणाली प्रदर्शित केली. पुढे त्यांनी सार्वजनिकरित्या प्रदर्शित केलेली पहिली रंगीत दूरदर्शन प्रणाली आणि पहिली व्यवहार्य पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक रंगीत दूरदर्शन पिक्चर ट्यूब याचा शोध लावला. दिनांक 26 जानेवारी 1926 रोजी जॉन लॉगी बायर्ड यांनी दूरचित्रवाणी टेलिव्हिजन याचा शोध लावला. टेलिव्हिजन TV हे चलचित्र आणि ध्वनी प्रसारित करण्याचे एक दूरसंचार माध्यम आहे. या व्यतिरिक्त ही संज्ञा प्रसारणाच्या माध्यमाऐवजी प्रत्यक्ष टेलिव्हिजन संचासाठी देखील वापरली जाऊ शकते. टेलिव्हिजन हे जाहिरात, मनोरंजन, बातम्या आणि क्रीडा यासाठी एक जनमाध्यम आहे. हे माध्यम रेडिओ प्रसारणापेक्षा अधिक काही करण्यास सक्षम आहे, ज्याचा अर्थ रेडिओ रिसिव्हर्सना पाठवलेला ऑडिओ सिग्नल असा होतो. सन 1920च्या दशकात टेलिव्हिजन प्रायोगिक स्वरूपात उपलब्ध झाले, परंतु अनेक वर्षांच्या पुढील विकासानंतरच हे नवीन तंत्रज्ञान ग्राहकासाठी बाजारपेठेत आणले गेले. दुसऱ्या महायुद्धानंतर कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजन प्रसारणाचे एक सुधारित स्वरूप युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समध्ये लोकप्रिय झाले आणि टेलिव्हिजन संच घरी, व्यवसाय आणि संस्थांमध्ये सामान्य झाले. सन 1950च्या दशकात जनमत प्रभावित करण्यासाठी टेलिव्हिजन हे प्रमुख माध्यम होते. सन 1960च्या दशकाच्या मध्यात अमेरिका आणि इतर बहुतेक विकसित देशांमध्ये रंगीत प्रसारणाची सुरुवात झाली. आज घरबसल्या आपण 5,000 मैलावरील चाललेली वेस्ट इंडिज विरुद्धची भारताची क्रिकेट मॅच त्या क्षणी पाहू शकतो. काही वर्षापूर्वी अतिरेकी हल्ल्यात न्यूयॉर्क शहरातील जुळे टॉवर्स कोसळताना जगभरातील लोकांनी छोट्या पडद्यावर पाहिले. जगातील विशेष घटना बातम्यांच्या स्वरूपात आपण घरच्या दिवाणखान्यात बसून पाहतो. ही किमया होते कशी? ती केली कोणी? तो होता जॉन लॉगी बायर्ड, TV उर्फ दूरचित्रवाणीचा जन्मदाता, जनक. या अवलिया शास्त्रज्ञाने प्रचंड कष्टाने व लोकांकडून अवहेलना सहन करूनही शोधून काढलेल्या TVच्या जादुई शोधासाठी त्याचे स्मरण करणे उचित ठरावे. दिनांक 13 ऑगस्ट 1888 रोजी भविष्यात प्रचंड लोकप्रिय ठरलेला जॉन लॉगी बायर्ड स्कॉटलंडमधील ग्लासगो जवळच्या खेड्यात एका धर्मोपदेशकाच्या घरी जन्माला आला. जॉन लॉगी बायर्ड यांची आई श्रीमंत घराण्यातली होती. धार्मिक प्रवृत्तीची असल्याने धर्मोपदेशकाच्या कर्तबगार गृहिणी म्हणून ती ओळखली जाई. सतत नवीन काहीतरी करण्याची तिची धडपड जॉनमध्ये उतरली नसली तरच नवल. जॉन लॉगी बायर्ड यांना लहानपणापासूनच त्यांना शास्त्रीय प्रयोग करण्याची आवड होती. त्यांनी लार्चफील्ड अकॅडमी, ग्लासगो येथील रॉयल टेक्निकल कॉलेज व ग्लासगो विद्यापीठ येथे तांत्रिक शिक्षण घेतले. पहिल्या महायुद्धामुळे त्यांच्या पदवी मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये व्यत्यय आला, त्यामुळे सैन्यामध्ये भरती होण्यास अपात्र असा शिक्का त्यांच्यावर बसला. जॉन ज्या शाळेत शिकला त्या कर्मठ शाळेत इंग्रजी आणि लॅटिन भाषांचे महत्त्व होते, पण विज्ञानाशी मात्र वाकडे होते. अशा घुसमटलेल्या वातावरणात काहीतरी नवीन करावे म्हणून जॉन फोटोग्राफी शिकला. हे शिक्षण पुढे ताराशिवाय लांबवर चित्र पाठवण्याच्या शोधाला पायाभूत ठरले. फोटोग्राफी सोसायटीचे अध्यक्ष झाल्यानंतर जॉनच्या व्यासंगाला वेगळीच कलाटणी मिळाली. BSc झाला तरी चाकोरी सोडून त्याने एका कारखान्यात मेकॅनिकची नोकरी धरली. उद्देश इतकाच की आपल्या संशोधनाला लागणारी अवजारे हाताळायला मिळतील. पाठीवर सॅक टाकून त्याने दुकानातून त्यांची विक्री केली, ती केवळ त्या अवजारांची उपयुक्तता आजमावण्यासाठीच. या धनसंचय होत नाही असे लक्षात आल्यानंतर त्याने एका मित्राच्या सल्ल्याने वेस्ट इंडिज बेटे गाठली आणि तिथे मुबलक पिकणाऱ्या फळांचा जाम आणि लोणची बनवण्याचा उद्योग सुरू केला. वैज्ञानिक वृत्तीचा जॉन असल्याने उद्योगात
थोडाच रमणार. तो इंग्लंडला परतला आणि त्याने वीज उत्पादक कंपनीत सहाय्यक इंजिनियर म्हणून नोकरी धरली. तेथे त्याने समोरच्या टेकडीचे रमणीय दृश्य पाहिले आणि त्याच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. हे दृश्य ऑफिसमध्ये का आणता येऊ नये. 1923 साली त्या दृष्टीने प्रयोग सुरू झाले आणि काही अवधीतच एका क्रॉस चित्र त्याचे केबिनमधून शेजारच्या खोलीत दाखवण्यात तो यशस्वी झाला. कोणते चित्र ठिपक्या ठिपक्यांचे बनलेले असते आणि ते विजेच्या वाहकावरूनच आपण पाठवू शकलो तर दुसऱ्या जागी साकारलेल्या त्या ठिपक्या ठिपक्यातून त्या चित्रांचा आकृतिबंध तयार होईल. या कल्पनेवर त्याने जोरदार संशोधन सुरू केले. एका चकतीला शेकडो छिद्रे पाडून त्यामागे प्रखर प्रकाशझोत ठेवला आणि सेलेनियम सेलद्वारे ती प्रकाशित छिद्रे समोरच्या पडद्यावर एकत्रितपणे दाखवण्यात तो यशस्वी झाला. या ठिपक्यातून अलगद एक चित्र दिसू लागले. अशा प्रकारे आपण मानवी आकृतीही प्रसारित करू शकू असा विश्वास वाटला आणि रस्त्यावरून एका भटक्या माणसाला पकडून आणून त्याला आपल्या यंत्रासमोर बसून पडद्यावर दाखवण्यात जॉन यशस्वी झाला. पण भुताटकीच्या भीतीने ती व्यक्ती घाबरून पळूनसुद्धा गेली. पडद्यावर माणसाची प्रतिमा दिसू लागली तरी त्याकरिता मॉडेलला स्थिर बसावे लागे. हा दोष टाळण्यासाठी जॉनने शेकडो बॅटरीज एकत्र केल्या आणि निर्माण झालेल्या 2000 व्होल्ट्सच्या विजेच्या सहाय्याने हा दोष दूर करण्यात तो यशस्वी झाला. पण या प्रयत्नामध्ये त्याला विजेचा शॉक बसून तो लांबवर फेकला गेला व जबर जायबंदी झाला, जखमी झाला. एकदा प्रयोगाच्या खोलीत मोठा स्फोटही झाला. जागेच्या मालकाने त्याला हे नसते धंदे बंद करून आपली जागा सोडून जाण्यास सांगितले. तथापि पुढे 30 वर्षांनी हेस्टिंगच्या पालिकेने त्या जागेवर टेलिव्हिजनचा जन्मदाता जॉन लॉगी बायर्डची प्रयोगशाळा असा फलक लावला तेव्हा हाच मालक मोहरला होता. विजेच्या धक्क्याने जॉन काहीसा अपंग झाला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला संशोधनात सहाय्य केले. जॉनने यंत्राची जुळणी करायची सांगायची आणि पत्नीने ती साकारायची. अशी जिद्दीची वाटचाल सुरू झाली. यासाठी फिलिप्स या आंतरराष्ट्रीय कंपनीने त्याला आवश्यक त्या बॅटऱ्या विनामूल्य दिल्या. जॉर्ज हॅचिस्टन्स या एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या सहाय्याने त्याने बायर्ड टेलिव्हिजन नावाची टेलिव्हिजन निर्मिती करणारी कंपनी स्थापन केली. नभोवाणी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या BBCने मात्र त्याला जवळजवळ झिडकारलेच होते. जॉन हा आपला व्यावसायिक स्पर्धक बनेल अशी त्यांना भीती वाटत असावी. नभोवाणी क्षेत्राच्या जनक मार्कोनी याच्या वाट्यालाही सुरुवातीला अशीच अवहेलना आली होती. सतत पाठपुरावा करीत राहिल्यानंतर अखेर जॉन लॉगी बायर्ड हॅचिन्सन्स या दोघांनी निर्मिलेल्या कंपनीच्या प्रयत्नांना यश आले आणि दूरचित्रवाणीचे दर्शकासाठीचे पहिले प्रक्षेपण दिनांक 6 जानेवारी 1926 रोजी दुपारी 11 वाजता करण्यात जॉन यशस्वी झाला. त्यावेळी तो आनंदाने नाचला असला तरी हे प्रक्षेपण किती लोकांनी पाहिले असेल? फक्त 19 जणांनी, कारण त्यापेक्षा जास्त रिसिव्हर्स तयार झाले नव्हते. TVचे प्रक्षेपण सुधारण्यासाठी जॉनने संशोधन चालूच ठेवले. अमेरिकन व्यापारी कंपन्यांनी आपल्या उत्पादनाच्या जाहिराती चित्राद्वारे घरोघरी पोहोचवण्यास TV प्रचंड उपयुक्त ठरेल हा दूरदर्शी विचार करून जॉनला आवश्यक ते अर्थसहाय्य दिले. जाहिरात कंपन्यांनी एक प्रकारे ही सोन्याची खाण सापडली. दूरचित्रवाणी प्रसारणात भविष्यात अनेक सुधारणा झाल्या. जॉन इंग्लंडहून अमेरिकेपर्यंत ट्रान्स अटलांटिक चित्रे दाखवण्यात यशस्वी झाला. चतुर अमेरिकन व्यापाऱ्यांनी मग जॉन लॉगी बायर्ड हॅचिन्सन कंपनीचे शेअर घेण्याचा धडाका लावला. तरीही त्या संपत्तीच्या बिछायतीवर लोळत न बसता जॉनच्या संशोधनाने जोरदार धडक मारली. वायुवेगाने धावणाऱ्या डर्बी या घोड्यांच्या शर्यतीचे प्रसारण झाले आणि जॉन हा कोणी वेडा नसून मानवाला नव्या जगात नेणारा एक बुद्धिमान शास्त्रज्ञ आहे हे लोकांना पटले. प्रचंड मेहनत, अवहेलना, शारीरिक अपंगत्व अशा खडतर वाटेवरून चाललेल्या जॉनचे अखेर निधन झाले. जॉन लॉगी बायर्ड हे प्रसिद्ध स्कॉटिश संशोधक आणि विद्युत अभियंता होते. त्यांना दूरचित्रवाणीचा टेलिव्हिजनचा जनक
म्हणून ओळखले जाते. त्यांनी दिनांक 26 जानेवारी 1926 रोजी जगातील पहिल्या यांत्रिक टेलिव्हिजन प्रणालीचे यशस्वी प्रात्यक्षिक दाखवले. लार्जफील्ड अकॅडमी, ग्लासगो येथील रॉयल टेक्निकल कॉलेज आणि ग्लासगो विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. लहानपणापासूनच त्यांना विज्ञान आणि प्रयोग करण्याची आवड होती. जॉन लॉगी बायर्ड यांनी सन 1925 ते सन 1926च्या सुमारास हलत्या चित्रांचे प्रसारण करण्याचे तंत्रज्ञान शोधून काढले. दिनांक 26 जानेवारी 1926 रोजी लंडनमध्ये त्यांनी शास्त्रज्ञ व लोकांसमोर जगातील पहिली दूरचित्रवाणी प्रणालीचे यशस्वी प्रात्यक्षिक केले. त्यांनी जगात पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या रंगीत टेलिव्हिजन प्रणालीचे सुद्धा प्रात्यक्षिक दाखवले. त्यांनी नाईट व्हिजन, इन्फ्रारेड आणि रेकॉर्डिंग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही प्रयोग केले. दिनांक 13 ऑगस्ट 1888 रोजी जॉन लॉगी बायर्ड यांचे निधन झाले. विज्ञानयात्री जॉन लॉगी बायर्ड यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विचारासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.